आखातामध्ये युद्धाची धग वाढते आहे। कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर संकट गडद होत आहे आणि आता त्याची झळ भारताला सुद्धा बसू लागली आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना इंधन जपून वापरण्याचं आवाहन केलं। नेमकं हे संकट किती गंभीर आहे पाहूयात। हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे जगातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय। या संघर्षामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय। आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, गॅस आणि एलपीजीच्या किमती सतत वाढत आहेत। भारतातील सरकारी तेल कंपन्या सध्या महागड्या दराने कच्चं तेल खरेदी करतायत। मात्र सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू नये म्हणून पेट्रोल, डिझेल आणि गॅस जुन्याच दरात विकलं जात आहे। यामुळे तेल कंपन्यांना दररोज जवळपास 1000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। अशातच पंतप्रधान मोदींनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आवाहन केलंय। कोरोना काळात जशी खबरदारी घेतली तशीच काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले। सध्या तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 18 रुपये एवढा तोटा होतोय। त्यामुळे जर सरकारने पेट्रोलची किंमत 18 रुपये प्रति लिटर एवढी वाढवली तर बीपीसीएल आणि एचपीसीएल सारख्या कंपन्यांचा तोटा शून्यावर येऊ शकतो। तर सध्या डिझेलवर प्रति लिटर 25 रुपये एवढा तोटा कंपन्यांना होतोय। डिझेलची किंमत 25 रुपये प्रति लिटर एवढी वाढवली तर बीपीसीएल आणि एचपीसीएल सारख्या कंपन्यांचा तोटा शून्यावर येऊ शकतो। सरकारने यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती। मात्र तरीही कंपन्यांचा तोटा कमी होत नसल्याचं चित्र आहे। या कपातीमुळे केंद्र सरकारलाही दरमहा 14,000 कोटी रुपयांचा महसुली फटका बसतोय। दरम्यान पुणेकरांनीही मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। मात्र त्याचवेळी सार्वजनिक बस सेवा अधिक सक्षम करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे। काहीतरी सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच गेलेलं आहे, त्याचा काही विषय नाही। आणि राहिला पेट्रोल आणि गॅसचा, डिझेलचा, तर तेवढी तुमची पब्लिक ट्रान्सपोर्ट बी कनेक्टिव्हिटी पाहिजे ना, नाही तर पर्याय शेवटी गाडीचाच राहतो। सगळ्यांनी मिळून तो थोडाफार प्रमाणात तरी फॉलो केला पाहिजे असं माझं मत आहे। म्हणजे शक्यतो इलेक्ट्रिक बाईक वापरा, मेट्रो वापरा। हो बरोबर, कॉमन जे आहेत सगळ्या। सोनं खरेदी करणं का हे थिंकिंग? सोनं माझा वैयक्तिक विचार आहे, मी कधी सोनं खरेदी करत नाही। पेट्रोल कमी वापरा असं होऊ शकत नाही। जसं आता माणसाला प्रत्येकाला घर आवश्यकच आहे, जसं अन्न, वस्त्र, निवारा जसं आहे तसंच आपलं गाडी चालवल्याशिवाय आपल्याला पैसे मिळणार नाही, जेवण होणार नाही, त्याशिवाय पेट्रोल तर गरजेचंच आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाबद्दल लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे। आपल्या देशामध्ये मुबलक सुविधा किंवा ज्या लोकांच्या इच्छा आहेत किंवा लोकांच्या गरजा आहेत त्या जर आपण पूर्ण करू शकत नसू तर हे कुठेतरी नियोजनाचा अभाव दर्शवतो आहे। आणि तोच अभाव हे कालच्या आपल्या भाषणातनं दिसून आला आहे। माझी सगळ्यांना म्हणजे नरेंद्रभाई मोदींनाही विनंती आहे की सुरुवात ही आपल्या लोकांपासून करावी आणि त्यांना काटकसरीने जगायला पहिले आपण त्यांच्यापासून सुरुवात करून शिकवावं। फसलेलं परराष्ट्र धोरण आहे। अमेरिकेच्या दबावाखाली, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेला करार, याचा हा परिणाम या ठिकाणी आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मैत्री कुणाशीच राहिली नाही अशी देशाची आमच्या परिस्थिती झालेली आहे। आखातातील युद्धाचे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम दिसू लागले आहेत। आता भारतात पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार का? सरकार तेल कंपन्यांना दिलासा देणार का? आणि सामान्य नागरिकांनी आता काटकसरीची तयारी करायची आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात आपल्याला मिळू शकतात। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।